नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला माघ पौर्णिमेचा आध्यात्मिक आणि धार्मिक महिमा, सत्यनारायण पूजेची योग्य वेळ आणि या दिवशी कोणत्या सेवा केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हे सविस्तर सांगणार आहे. भक्त हो, माघ पौर्णिमा ही स्नान, दान, व्रत आणि देवपूजेच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी भक्तांनी काही विशेष सेवा केल्यास त्यांना अखंड पुण्य लाभ होतो आणि दैवी शक्तींचे संरक्षण मिळते. म्हणूनच हा दिवस कधीही वाया घालवू नका. माघ पौर्णिमा कधी सुरू होते आणि कधी संपणार? यंदा माघ पौर्णिमा मंगळवारी 11 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6:56 सुरू होईल आणि बुधवारी 12 फेब्रुवारीला रात्री 7:23 संपेल. याचा अर्थ आपल्याकडे पूजा आणि सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. भक्त हो, सत्यनारायण पूजेचा नियम असा आहे की ती पौर्णिमेच्या काळातच करावी. मंगळवारी सत्यनारायण पूजा करायची असेल तर सायंकाळी 7 नंतर करा. जर मंगळवारी जमले नाही तर बुधवारी पौर्णिमा असताना म्हणजे संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत पूजा करता येईल. उपवास हा बंधनकारक नसतो, पण ठेवल्यास अधिक पुण्य मिळते आणि मन एकाग्र होते. माघ पौर्णिमा ही दान, धर्म, स्नान आणि पितरांची तृप्ती यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने धन, ऐश्वर्य आणि सौख्य प्राप्त होते. गंगा, गोदावरी किंवा तुळशीच्या पानाने स्नान केल्यास जन्मोजन्मींचे पाप नष्ट होतात. या दिवशी पिंडदान, तर्पण किंवा पितरांसाठी दान केल्याने पित्र संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. हा दिवस मनशुद्धी आणि मोक्षप्राप्तीचा दिवस मानला जातो. तर आपल्याला या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे ते मी आता तुम्हाला सांगते. सर्वात पहिली महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्या कुळदेवीची सेवा. कुळदेवीचे आशीर्वाद मिळाले तर घरात कधीही धन आणि सुखाचा अभाव राहत नाही. कुळदेवीला शुद्ध पाण्याने तुम्हाला स्नान घालायचे आहे. तुम्हाला सगळ्यांना कुंकुमार्चन माहीतच आहे. तुम्हाला कुंकुमार्चन करून श्री सुक्ताचे त्याच्यावर पठण करायचे आहे. घरात श्रीयंत्र असेल तर त्यावर कमळगट्ट्याची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे. तुम्हाला नवार्ण मंत्र ची 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. नवार्ण मंत्र सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची विशेष सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. माघ पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेचा सर्वोत्तम दिवस आहे. सकाळी मुख्य दरवाजा स्वच्छ करून तुम्हाला तुळशीला पाणी द्यायचं आहे, ओवाळायचं आहे. भगवान विष्णूचे विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला ऐकायचे आहे. जर तुमचं ऐकलं नाही म्हणजे तुम्हाला वाचायचं आहे, वाचणं जमलं नाही तर तुम्हाला नक्की हे ऐकायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्र 16 वेळ म्हणायचा आहे. आणि नवर्ण मंत्राची 1 माळ करायची आहे. तर तुम्हाला कळलं सगळं. तुम्हाला पुन्हा सांगू शकते मी की व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, श्रीसूक्त 16, विष्णू गायत्री 16, लक्ष्मी गायत्री मंत्र 16, कुबेर मंत्र 16 आणि नवार्ण मंत्र 1 माळ. नंतर तुम्हाला या दिवशी गाईच्या स्तूपाचा दिवा लावून तुम्हाला पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला आवडणारं केशरयुक्त दुधाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सत्यनारायण पूजेसाठी विशेष मंत्र आणि काही विधी असतात. तर सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुम्ही या दिवशी गव्हाचा हलवा, केळ आणि दुधाचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. पूजेनंतर श्रीमद भागवत किंवा रामायणाचे पठण केल्यास तुम्हाला अधिक पुण्य मिळते. तुम्हाला जमल्यास तर तुम्ही हे सुद्धा नक्की करा. नंतर आपल्याला चंद्राची उपासना करायची आहे. संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करा. हळद, कुंकू, अक्षता टाका आणि चंद्राकडे पाहून प्रार्थना करा. ज्यांचा चंद्र दुर्बल आहे म्हणजे ज्याचे मन अस्थिर राहते, निर्णय घेता येत नाही, त्यांना ही पूजा नक्की करावी. तर आता तुम्ही म्हणाल की ही सेवा केल्याने काय फळ मिळेल? भक्त हो, तुम्ही हे सर्व केलं तर तुमच्या कुटुंबात आनंद, संपत्ती आणि समृद्धी वाढेल. पित्र संतुष्ट होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने संकट दूर होतील. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील.
आता तुम्हाला तुमच्यासाठी एक विशेष सेवा मी तुम्हाला सांगते, श्री स्वामी समर्थची साधना. या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र किमान तुम्हाला 108 वेळा जपायचा आहे. मग बघा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात. माझी तुम्हाला विनंती आहे भक्त हो, मी ही सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करते. तुम्ही सुद्धा नक्की करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या स्वामी भक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.